जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर एस-एस-सी जीडी 2025 ची कॉम्पिटिशन लेवल इथे आलेली आहे. आरटीआयचा रिप्लाय आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की किती मुलांनी फॉर्म भरलेले होते आणि किती मुलांनी हे एक्झाम दिलेली आहे 2025 ची महाराष्ट्रामध्ये. किती मुलं हे एक्झाम साठी प्रेझेंट होते विद्यार्थी मित्रांनो, किती मुलं हे अब्सेंट होते. तर तुम्ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एका पोस्ट साठी ऑल इंडियामध्ये किती जणांचं कॉम्पिटिशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी जीडी 2025च्या व्हॅकन्सीसाठी, ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. एस-एस-सी जीडी बद्दल असो किंवा महाराष्ट्राबद्दल असो, महाराष्ट्राच्या स्टेटची व्हॅकन्सी असो किंवा मग सेंट्रलची व्हॅकन्सी असो, सर्व काही माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एस-एस-सी जीडीची आता फिजिकल पण चालू होणार आहे, तर फिजिकल विषयी पण माहिती तुम्हाला भेटणार आहे. कोणत्या सेंटरवर हार्ड घेतल्या जाते, कशा पद्धतीने इथे फिजिकल घेतल्या जाते, छाती कशी घेतली जाते, कोणत्या सेंटरवर हार्ड घेतली जाते, कोणत्या सेंटरवर सिंपल घेतली जाते. त्यानंतर मेडिकलची पण इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की चार्ट कोणते विचारले जात आहे, कोणत्या सेंटरवर सर्वात जास्त मुलं बाहेर काढताय, सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून जी पण नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला बघूयात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये टोटल कॉम्पिटिशन किती आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि किती मुलांनी इथे फॉर्म भरलेला होता आणि किती मुलं एक्झाम साठी प्रेझेंट होते. बघा मित्रांनो, यावर्षी फॉर्म किती भरले गेलेले होते आपले एस-एस-सी जीडी 2025च्या भरतीमध्ये. टोटल फॉर्म किती आलेले होते ते इथे तुम्ही बघू शकता. आरटीआयचा रिप्लाय आलेला होता हा. तर टोटल फॉर्म इथे भरले गेलेले होते मित्रांनो 52,69,500 फॉर्म. हे टोटल आपल्या ऑल इंडियामधून आलेले फॉर्म होते मित्रांनो. जी की व्हॅकन्सी आपली 39,481 व्हॅकन्सीसाठी 52,69,500 फॉर्म आलेले होते एस-एस-सी जीडी 2025ला. ही आरटीआय रिप्लाय आहे, आपण नाही लावलेली आहे, कोणीतरी गुप्ता नावाच्या विद्यार्थ्यांनी लावलेली आहे. तर त्याची स्क्रीनशॉट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि टोटल आता आपले 52 लाखापैकी किती जणांनी एक्झाम दिलेला आहे, तर त्याचा पण आरटीआय आपल्यापर्यंत आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा टोटल किती मुलांनी या वर्षी 2025च्या एस-एस-सी जीडीला 52 लाख फॉर्म भरले गेले. 52,69,500. तर टोटल किती मुलांनी एक्झाम दिलेला आहे आणि एक्झाम दिलेले मुलं किती आहेत, तर ते बघा विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो या आकड्यावरती. तर बघा ही आरटीआय आहे ती एस-एस-सी जीडीची, जी की टोटल फॉर्मची आरटीआय रिटर्न आलेली विद्यार्थी मित्रांनो. तर कॉन्स्टेबल जेडी, सीएपीएफ, एसएसएफ रायफलमॅन, जेडी इन आसाम रायफल अँड स्पा इन एनसीबी एक्झामिनेशन फॉर 2025च्या एक्झामिनेशन मध्ये इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर टोटल आकडा किती आहे, तर 25,21,839 विद्यार्थ्यांनी इथे बघू शकता. इथे आरटीआय लावलेली आहे गुप्ता शुभानी. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी जीडी 2025 टोटल अटेंडन्स इन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. तर टोटल किती जणांनी अटेम्प्ट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे किती जणांनी एक्झाम दिलेला आहे यावर्षी, तर 25,21,839 विद्यार्थ्यांनी इथे एक्झाम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि रेशिओ किती होतो तो पण बघून घ्या. मागच्या वर्षी टोटल किती मुलांनी दिलेला होता, तर मागच्या वर्षी 47 लाख फॉर्म आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यापैकी किती मुलांनी एक्झाम दिलेला होता, तर 32 लाख मुलांनी एक्झाम दिला होता मागच्या वर्षी. आणि यावर्षीचं तुम्ही कम्पेअर करू शकता. फक्त आणि फक्त 25,21,000 मुलांनी इथे एक्झाम दिलेला आहे. तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कॉम्पिटिशनचं लेवल कुठे असणार विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुम्हाला सर्व काही माहिती कळणार आहे. तर बघा इथे टोटल किती रेशिओ येतोय आणि ऑल इंडियामध्ये विद्यार्थी मित्रांनो एका पोस्टसाठी किती विद्यार्थी असणार आहे. मागच्या वर्षी ऑल इंडियामध्ये एका पोस्टसाठी हे 133 विद्यार्थी होते विद्यार्थी मित्रांनो, जे की 133 विद्यार्थ्यांपैकी एका जणाला पोस्ट भेटणार होती. पण यावर्षी किती मुलं हे ऑल इंडियामधून खूप कमी रेशिओ येतोय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यावर अंदाजा लावू शकता यावर्षीचा कट ऑफ कुठे जाणार आहे. तर बघा इथे टोटल माहिती सांगण्यात येणार आहे तुम्हाला. तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याची टोटल पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली विद्यार्थी मित्रांनो. तिथे जाऊन सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. याच्यानंतर पण जी भरती येईल विद्यार्थी मित्रांनो किंवा भरतीविषयी जी पण अपडेट असेल ती आपल्या चॅनलवर सर्वात पहिले दिल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी 2025 सीबीटी अटेंडन्स. तर टोटल अप्लाइड किती फॉर्म अप्लाइड झाले, तर 52,69,500 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते एस-एस-सी जीडी 2025 मध्ये. आणि त्यापैकी एक्झाम देण्यासाठी किती विद्यार्थी गेलेले आहेत, तर फक्त आणि फक्त 25,21,839 म्हणजे 25,21,000 विद्यार्थ्यांनी तिथे एक्झाम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षी 32 लाख मुलांनी एक्झाम दिलता आणि यावर्षी 25 लाख मुलांनी एक्झाम दिलेला आहे. मागच्या वर्षी 47 लाख फॉर्म आलेले होते, यावर्षी 52 लाख फॉर्म आले. तर खूप सारे मुलं हे एक्झाम पासून दूर राहिलेले विद्यार्थी मित्रांनो. आता त्याचे रिझन हे वेगवेगळे येऊ शकतात. दुसऱ्या राज्यामध्ये बघितलं तर तुम्ही त्यांची स्टेटची पोलीसची व्हॅकन्सी सुद्धा चालू होती विद्यार्थी मित्रांनो. आणि आपले जेडीचे बघितले तर आपले जेडीचे जेव्हा एक्झाम होते त्याच्या अगोदरच आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा ऑल इंडियामध्ये म्हणा खूप सारे मुलं हे जॉईनिंगला अगोदरच पाठवले गेलेले होते, घरी असले होते विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच मुलांनी यावर्षीचा पेपर दिलेला आहे. बाकीचे सर्व हे मागच्या भरतीत जेवढे पण लागलेले आहे सर्वांना पेपरच्या अगोदरच त्यांनी जॉईनिंग दिलेली आहे आणि ते सर्व मुलं सुद्धा तिकडे गेलेले आहेत. तर बघा खूप सारे मुलांनी, कमी विद्यार्थी मित्रांनी ते फॉर्म भरले, म्हणजे फॉर्मची संख्या तर जास्त होती 52 लाख, पण 25,21,000 विद्यार्थ्यांनीच फक्त इथे एक्झाम दिलेला आहे. आता काही मी एक्झाम सेंटरवर सुद्धा रिव्ह्यू घेत होतो, तर काही सेंटरवर असं पण होत होतं एका सिटीमध्ये 2 एक्झाम सेंटर असल्यामुळे आणि नाव पण सेमच होतं.
संभाजीनगरची गोष्ट जर सांगितली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी, तर आयॉन डिजिटल झोन म्हणून एक चिकलठाण्याचं होतं आणि एक वाळूज एमआयडीसी मधलं होतं. तर खूप सारे मुलांचं वाळूज एमआयडीसी असताना सुद्धा ते चिकलठाण्यामध्ये येत होते आणि जेव्हा त्यांचा एक्झाम स्टार्ट होत होतं मित्रांनो, तर त्याच्या अगोदरच ते थोडेफार 15-20 मिनिटं अगोदर येत होते आणि तिथं आल्यावर त्यांना कळत होतं, की माझं तर सेंटर हे वाळूजला आहे. तर अशा पण गोष्टी खूप साऱ्या सिटीमध्ये झाल्या असेल विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या मुलांचे पेपर इथं सुटलेले आहेत. तर 25 लाख मुलांनी जिथे पेपर दिलेले आहे. टोटल जर ऑल इंडिया कॉम्पिटिशन तुम्ही इथं बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ते पण तुम्हाला मी सांगतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑल इंडिया जर का कॉम्पिटिशन तुम्ही बघितलं, तर 25 लाख विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त पेपर दिलेला आहे. 25,21,839 याला जर का तुम्ही भागलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हॅकन्सी 39,481 आणि ह्या व्हॅकन्सी ह्या तात्पुरत्या विद्यार्थी मित्रांनो, अजून वाढण्याची पुरेपूर शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. अजून ह्या व्हॅकन्सी वाढू शकतात. हे अजून 10,000 व्हॅकन्सी वाढल्या तर तुमच्या ह्या 40,000 50,000 व्हॅकन्सी होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. 5-10 हजार जरी वाढल्या तरी पण वाढतील काही ना काहीतरी. दरवर्षीचं रेकॉर्ड आहे त्यांचं. थोडेफार व्हॅकन्सी फिजिकलच्या अगोदर त्यांनी वाढवलेल्याच आहे आणि आशा आहे की यावर्षी सुद्धा व्हॅकन्सी वाढेल अजून. 39,481 पोस्टनी जर का आपण त्याला भागलं विद्यार्थी मित्रांनो, तर आन्सर आहे 63 येणार. तर 63 कॅन्डिडेट इन वन पोस्ट ऑल इंडिया विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 63 विद्यार्थीच ऑल इंडियामध्ये एका व्हॅकन्सीसाठी इथे राहिलेले आहे. म्हणजे एक वर्दी असणार आहे त्याच्यासाठी झटणारे विद्यार्थी आहे 63 असणार आहे. तरी पण अजून तुमचं फिजिकल बाकी आहे, नॉर्मलायझेशन येणं बाकी आहे, फिजिकल बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मेडिकल सुद्धा बाकी आहे. तर फिजिकललाच हा स्कोर अजून खाली जाणार आहे. तर नॉट ओन्ली महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडियाची गोष्ट सांगतोय. तर ऑल इंडियामध्ये एका वर्दीसाठी 63 मुलं इथे असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशनचा लेवल हा कुठे गेलेला आहे. खूप साऱ्या मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं, तर एका वर्दीसाठी फिजिकललाच विद्यार्थी मित्रांनो, ते सांगतोय तुम्हाला मी. फिजिकल जेव्हा स्टार्ट झालते का तेव्हाच कॉम्पिटिशन 133 मुलांचं होतं. लास्टचं कॉम्पिटिशन नाही सांगत आहे. लास्टला तर अजून 63 पैकी कमी होत जाणार आहे. फिजिकलमध्ये पण खूप सारे मुलं इथं कटणार आहे. 133 मुलांचं टोटल कॉम्पिटिशन मागच्या वेळेस होतं. फिजिकलच्या अगोदरच फिजिकलमध्ये पण खूप सारे मुलं हे झालेले होते विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्वालिफाय झालेले होते. पण यावर्षी बघू शकता तुम्ही फिजिकलच्या अगोदरच 63 मुलांचं कॉम्पिटिशन इथे एका वर्दीसाठी राहणार आहे. तर खूप कमी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे मित्रांनो इथे. मागच्या वर्षी एवढा कट ऑफ जाणारच नाही यावर्षी. तर कट ऑफ हा खूप लो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघू शकता ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देणं महत्त्वाची होती विद्यार्थी मित्रांनो. तरी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलंच मराठी माणसाचं चॅनल आहे. चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला नक्की जॉईन करून घ्या. Instagramची सुद्धा लिंक देतोय, तर तिथे सुद्धा तुम्ही Instagramला फॉलो करू शकता आणि मेसेज करू शकता. तुमचे काही अजून कमेंट्स असतील विद्यार्थी मित्रांनो, काही तुम्हाला विचारायचं असेल तर आपल्या व्हिडिओ खाली इथे कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.